सो हे गाईस मी चालले राजगडला आणि आता रात्रीचे वाजले आहेत 12:45. माझ्यासोबत आहे ही आहे पुरू, ही आमची गाडी, ही माईचं लक्ष नाही आहे माई. तो तिकडे आहे चेतन दादा. आम्ही चाललो आहे आणि किती टाईम लागेल आपल्याला जायला? 2.5-3 तास. 3 तास आम्हाला जायला लागतील. मग तुम्हाला आम्ही मध्ये भेटू. बाय बाय. तर गाईस बघा आता आम्ही पोचलोय आणि आम्ही निघणार आता. तो तिकडे दादा आहे, तो तिकीट घेतोय आणि ते तिकडे गाडी लावलेली आहे आणि बघा ती तिचा व्लॉग बनवते आणि इन्फॉर्मेशन दिलेली इथे बघू शकता तुम्ही. आता आम्ही जातोय. आता आमचा किती टाईम झालेला आहे बघू शकता. एक दादांनी नाही येत आहे, ही चंदना मॅडम चालू गाईस जाम थंडी आहे, जाम थंडी, काहीतरी थंडी आहे, एवढी थंडी आहे की बोलता नाही येत. रात्री आम्ही गाडीमध्ये झोपलेलो. गाईस मध्ये चहा प्यायला थांबलो होतो, आलं चहा पिऊन. आम्ही चहा पिऊन आणि बघू शकता. इकडे बघा, इकडे ही पोरं थांबलेली आहेत आणि तिकडे ती ट्रिपला आलेत. बघा पूर्वा व्लॉग बनवते तिचा परत एकदा. पुढे माई आणि दादा आहे. तिचा फोन बघा, फोन बघा आणि काय बोलते का समजत नाही म्हणजे. तर आता आम्ही आलो आहोत. मी पहिल्यांदा आलेलो आहे राजगडावर आणि थंडी तर गेली आहे. मग आता थंडीने वाजू लागला. हिला वाटते ना पुरं तर थंडी वाजते का? हिला पण नाही वाजत म्हणते. तुम्हाला भेटू अर्ध्या रस्त्यात गेल्यावर. सो गाईज इथं पूर्वाचा मित्र भेटलाय, पूर्वाच्या सोबतच बसलाय. पूर्वा व्लॉग बनवते त्याच्यासोबत. हा बघा जामच आवडले वाटते मी त्याला. पूर्वाचा मित्र विचार करते याला पूर्वा जाम आवडले. पूर्वाचा सगळा ऐकतो हा. डोंगर बघू शकता तुम्ही. ऑरेंज झाले, अर्ध्या रस्त्यात एकदम पोहोचलो. जबरदस्त अर्धा नाही अजून. पुढे जाऊन तर काय वाटेल काय होईल, जाम मजा येणार आहे. तर तुम्ही बघत राहा व्हिडिओ. जेव्हा आमचा ब्लॉगस्टर जागा होतो मध्ये तुम्हाला भेटू आम्ही वरती अर्ध्या रस्त्यात गेल्यावर. तर गाईस अर्ध्या रस्त्यात पोहोचलो आणि तुम्हाला दाखवतो. हे बघा सूर्य उगवतोय, काय भारी वाटतं इकडं. हे बघा काय बेस्ट एक्सपिरियन्स. जाम भारी वाटते. आणि हे बघा बघू शकता तुम्ही. ना पर्वतों के पीछे आसमां के नीचे अशी व्हिडिओ माझ्यासोबत परम मित्र भाई का बर्थडे आने वाला है. धरना अरे थांब ना, एक व्हिडिओ काढ ना. पर्वतों के नीचे अरे मारेंगे चक्कू निकलेगा खून, भाई का बर्थडे कमिंग सून. हाँ मेरी जान. गाईस कसा वाटलं कमेंट मध्ये सांगा मला. गाईस आम्ही दोघीच राहिलोय आणि दादा ताई गेली, हिच्या मुले राहिलो. ही फोटो काढत होती पोरगी आणि बघा आता व्लॉग बनवते. गाईस फायनली सन आलेला आहे, तो बघा. गाईस कॅमेरा क्वालिटी चांगली नाही त्याच्यामुळे नीट दिसत नसेल, बट काही प्रॉब्लेम नाही. आम्हाला बघायला जाम भारी वाटतंय. म्हणजे आम्ही लाईव्ह बघतो ना गाईस, तुम्ही पण बघितलंच असेल लाईव्ह. सन निघताना जाम भारी वाटतो. आणि बघा अजूनपर्यंत तर ठीक आहे, एवढा दम नाही लागला. बघू अजून वरती गेल्यावर समजेल. ही कातोडी
गाईस अर्ध्या रस्त्यात परत आलोय आणि नुसते थांबतात इथं, दिसत नसेल तुम्हाला बघा. कशी व्लॉग म्हणत येई बघू शकता तुम्ही. आणि आमचा कुत्रा गेला पुढं. गाईस आम्ही एक गाईड ठेवलाय आणि ही पाठीमाग जाम बंकस करते. हड हड. आणि आमचा गाईड गेलेला आहे पुढे. एकदम खतरनाक वातावरण वाटतंय. मगापर्यंत सोबतच होता, लगेच गायब झाला. कुठे गेला काय माहिती. मी गाईस गडावर येऊन पण माणसं कचरा करतात. एवढा कचरा करतात ना, चांगली गोष्ट नाही गाईस. आम्ही नाही कचरा करत, आम्ही बॅग मध्ये परत भरून घेऊन जातो. बरोबर ना बुरू? यस. अजून किती टाइम लागेल माहिती नाही. जर आम्ही असे थांबत गेलो तर घरी जायला आम्हाला फार काळो आम्हाला चढायला संध्याकाळ होईल वाटतं. भेटूया तुम्हाला कुत्र्यासोबत पुढे गेलो. तर गाईस थोडा वेळ बसलो होतो आम्ही तिथे आणि बघा तर जवळ येत चाललो. आम्हाला तिथे जायचं आहे आणि आता आम्ही इथे आहोत. अजून खूप जायचं आहे. तुम्हाला भेटूया तिथे गेल्यावर. ओके बाय. तर बघा गाईस या जागेवर आम्ही बसलेलो कॉफी पिण्यासाठी. आता खूप वेळ रेस्ट केला. आता आम्ही चाललोय. कधी पोचू समजत नाही. जाम खाल्लेलं आहे. इथला व्ह्यू बघा पहिले. आणि हा बघा डोंगर. तर पहिले आम्ही आता इथे जाऊ, इथून त्याच्यावर जाऊ आणि मग डायरेक्ट तिकडे. इकडे आपला सूर्य, नंतर तिकडे जाऊ आहे. तिथे पण सूर्य आलेला आहे हा बघा. आणि अजून पण थंडी गेलेली नाही आहे. मला भेटू वरती गेल्यावर. गाईस व्ह्यू बघा. तिथे जायचे, तिथून तिथे आणि मग डायरेक्ट तिकडे. अजून एवढा जायचे असं असं असं. हे बघा गाईस जाम डेंजरस आहे. तर गाईस आम्ही जवळ आलोय. इथे थांबायचे आम्हाला. जाऊन इथून तिकडे, तिथे झाडं आहेत म्हणून. त्याच्यानंतर तिथे मग परत इथे. खूप चालायचे. मी इकडे थांबली. व्ह्यू बघा. चाय खाल्ली का? चाय खाते? मी चाय पिते. आता आम्ही पाणी खातोय, वरती जेवण पिणार आहे. नंतर तुम्हाला अपडेट देतो. बघा गाईस कसला जोक मारला. बघा व्ह्यू. जन्नत गाईस जन्नत. मग भेटूया तुम्हाला इथे गेल्यावर. ओके बाय बाय. तर गाईस आम्ही आता पोहोचलोय
चोर दरवाजा बघू शकता तुम्ही. हे बघा खाली बघा किती खोल आहे. बस की बात नाही आहे पाणी तो धुवायला का पाणी संपलं चालल्या. हा बघा इथे लिहिलेलं आहे चोर दरवाजा. अशी शॉर्ट घे ना अशी वरना अशी घे ते ढग दाखव मस्त गाईस बघा हा आहे दादा फोन पद्मावती तलाव. हा बघा पद्मावती तलाव. बघू शकता तुम्ही. ही आता इकडून गेली आहे ना इथून येते बघा. व्हिडिओ कर माझी. याच्यामध्ये मासे आहेत छोटे छोटे. मस्त आहे ना. गाईस आम्ही पद्मावती मंदिरमधून जाऊन आलो आणि आता बाली किल्ल्यावर चाललो आहोत. हा बघा वरती हा आहे इथला व्ह्यू बघू शकता तुम्ही. यावरती बाली किल्ला बघा. आता आम्ही तिथे चाललो आहोत आणि मला वरती गेल्यावर भेटू. तर गाईस आम्ही बाली किल्ल्यामध्ये प्रवेश करत आहोत. हा बघा बाहेरचा व्ह्यू दाखव बाई. काय खतरनाक येतं बघा त्या रांगा बघा पर्वत रांगा. बघू शकता तुम्ही किती डेंजरस आहे. आमची हालत खराब झाली चढता चढता. तरी आम्ही चढणार. नाद करा पण आमचा कुठं नाद करा. ही आहे आमची एक सिंगर. चला जाता हूँ किसी काय झालं ग फोकस. लागला काय रे तांबटा खाऊन आलास काय. झाली त्यांची ह्या तोंडावर रट्टा मारलाय गाईस कोणतरी. किती डेंजरस आहे. थोड्या वेळपूर्वी आम्ही इथे होतो या मंदिराजवळ. आता लगेच आलो आम्ही. कुठला हा आहे जननी मंदिर. हा बघा जन्नी देवी बोल. तोच ग तो जननी देवी. हो अजून थोडावरती तिथे गेलो की बाली किल्ल्यावर जाऊ. येस आहे ना. एकदा हे कडे बघा कसले आहेत. या हिवाळ्यामध्ये येत असतील लोक. काय कडे आहेत गाईस. हे तो तिकडं माकड. चढता चढता हालत खराब झाली. कडे बघ ना बुरुदे. हे वय बघितलं बाई मी व्हिडिओ टाकले बघ त्यात कसले दिसत आहेत. ए ती ती नदी आहे तिकडं. ती नाही हा वाटतं नदी आहे वाटतं. ती बघ तेव्हा तिकडे डोंगरांच्या मध्ये ती बघ त्या साईडला तिकडं नदी आहे ना. समुद्र आहे. हा तू काय माकड आलं पण बाबा येऊ नकोस. अरे हा खरंच आला. सारीसी माकडं मागच लागलीत आधीच.
चालवत नाही. हाय ग. तर गाईस आता वरती आलोय मी. हा बघा हा आहे चंद्रकोल तला आणि इथं पुरं पडलेली आहे. चल भीक मागे. आई ग. फाटला. बघा तळा. हा बघ पाणी पितोय बघ. फायनली गाईस कधीपासून किल्ल्यावर येतोय करत होतो. बघा गाईस कसा पाणी पितोय. फक्त 5 मिनिटाचा रस्ता राहिलेला आहे. हा बघा. हा इथे एक आहे तो तिकडे एक तळा आहे. हा बघा बोलतात आय थिंक याला. बघू शकते तिथं कल्पेश्वर मंदिर आहे. आणि आता तिथे जायचंय आम्हाला दर्शनाला जाऊया. मंदिरात. आलोय आपण आता लवकर तर बालेश्वर चला किल्ल्याच्या जवळ जाणार आहोत. मंदिरात बघा, जाऊया. मस्त पाणी प्यायला आलंय तिथं. चला मग मंदिरात दर्शन घ्यायला जाऊया. तेव्हा इकडं पण मागं पण लॉक चालू आहे. एकदम शांती आहे गाईस इथे. काहीच नाही. एकदम एक नंबर वाटतं. कल्पेश्वर मंदिर. ऊन आहे पण वाटत नाही. एवढा ऊन लागत नाही कारण वरती होतो वारा पण खूप येतोय. अरे बघा आता आलेलो आहोत मंदिराजवळ. ब्रह्मेश्वर मंदिर आहे. ब्रह्मेश्वर मंदिर. हे आहे ब्रह्मेश्वर मंदिर. तरी चाललो चहा पडायला. मॅगी आता इथं म्हणायचं. बघू शकता तुम्ही. हां तर गाईस आम्ही बाली किल्ल्यावर आलो आहोत. बेकार. बघू शकता तुम्ही. असं वाटतं सोप्पा आहे सोप्पा आहे. बघा वाटते तितकं सोप्पा नाही. आपण तिकडनं आलो. व्ह्यू बघा गाईस. किती भारी दिसतं म्हणजे एक नंबर गाईस. एवढं भारी वाटतं नाही तर. सगळीकडे तळे आहेत गाईस. बघू शकता तुम्ही. आम्ही आता इथं मॅगी बनवून खाणार होतो पण इथं भीक मांग्या माकडा जाम माकडं झालीत. त्यांच्यामुळे आम्हाला काय मॅगी खायला नाही भेटली. बघा इथंच बसलीत अजून. जाम बेकार आहेत. ही बघा आमची हिरोईन. चला जाता हूँ. आणि आता आम्ही परत चाललोय. भूक लागली खूप जास्त. जिथं तिथं ही माकडंच माकडं. सुखाने खाऊन पण नाही देत. आम्ही खाली जातोय. आय थिंक बघा इथे चाललोय. तर भेटू तुम्हाला अर्ध्या रस्त्यात गेल्यावर. बाय बाय गाईस. आम्ही बाली किल्ल्यावरून उतरलो आहोत आणि आता खाली जात आहोत. बघा हुस्ना की परी काली गाडी. कुठे चालले बघा. जिथं जाईल तिथे इज्जत घालवल. हा शाहरुख खान पोज. गाईस हा आमचा शाहरुख खान आहे बघा. ही बघा शाहरुख खान. आणि आता अरे लाईट चालू. खाली गेल्यावर भेटतो तुम्हाला. खाली कुठला येईल का आता. माहित गेलं. तो मंदिर ना पद्मावती वाटतं मंदिर ना. येस येस. आता तिथे गेल्यावर भेटू. 1 hour later. सो गाईस आम्ही राजगड किल्ला उतरलो आहोत आणि आजसाठी एवढाच. खूप दम लागला आहे. तुम्हाला डायरेक्ट भेटू तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सो टाटा बाय बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.